अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला मोठा आर्थिक धक्का दिलाय। रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरू ठेवल्याबद्दल भारतावर 25% अतिरिक्त आयात शुल्क लावण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे। या निर्णयामुळे आता भारतीय वस्तूंवर असलेले एकूण शुल्क 50% इतके झालेत। ट्रम्प यांनी बुधवारी या संदर्भात एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली। त्यांच्या या आदेशामुळे आधी लागू होणाऱ्या शुल्काव्यतिरिक्त हे अतिरिक्त शुल्क लावण्यात आलेत। आधीचे 25% शुल्क 7 ऑगस्ट पासून लागू झालेत, तर हे नवीन 25% अतिरिक्त शुल्क 21 दिवसानंतर लागू होईल। याचा अर्थ 27 ऑगस्ट पासून भारताची आयात 50% अधिक महाग होणार आहे। ट्रम्प यांनी भारताच्या या निर्णयाला रशियाच्या युद्ध यंत्रणेला इंधन पुरवण्यासारखे असल्याचं म्हटलंय आणि यावर ते खुश नसल्याचंही स्पष्ट केलंय। भारतावरील वाढवलेल्या शुल्कामुळे भारताच्या निर्यातीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे। या निर्णयाचा सर्वाधिक फटका ऑटो पार्ट्स, टेक्सटाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स सारख्या उद्योगांना बसू शकतो। स्टील, केमिकल आणि फार्मा उद्योगांनाही मोठा फटका बसू शकतो, ज्यामुळे त्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागू शकतो।